हे गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आदल्या दिवशीचे 2 इव्हेंट करून खूप कंटाळा आलेला होता. आल्यानंतर लगेच झोपून गेले आणि सकाळ झाली, इव्हेंटची तयारी सुरू झाली आणि आवरून घराबाहेर पडले, कारण आजही मला जायचं होतं 2 इव्हेंटसाठी. तर मी RJ रश्मी म्हणजेच रिअल RJ रश्मी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आहे. तर साधारण 10:30 वाजलेले आहेत आणि मी आलेले आहे आजच्या दिवसाच्या पहिल्या इव्हेंटसाठी. आज ही 2 इव्हेंट आहेत. तर मी आलेले आहे हरिपूरला, रॉयल पॅलेस इथं माझा आजचा इव्हेंट आहे आणि आज खूप मजा येणार आहे इव्हेंटला, कारण आज भरपूर काय काय असणार आहे. आज मंगलाष्टकसुद्धा आहे, त्यामुळं थोडीशी एक्साइटमेंट नक्कीच आहे. चला तर भेटू थोड्याच वेळामध्ये, स्टे ट्यून. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की मी आलेले आहे हरिपूरला, रॉयल पॅलेस इथं आजचा इव्हेंट होता. खूप एक्सायटेड होते, कारण एकतर इतकं सुंदर कार्यालय आहे हरिपूरमधलं. तुम्ही बघताय की किती छान डेकोरेशन बाहेरच्या साईडला केलेलं आहे. तर तसाच ग्रँड फील जो आहे तर आतमध्ये गेल्यानंतर येतो. आणि महत्त्वाचं कारण म्हणजे हे जे कार्यालय आहे ना, तर ते AC आहे, त्यामुळं गेल्यानंतर खूप गरम होतं आहे किंवा किती घाम येतो, उकडत आहे, असं काहीही तक्रारी आम्ही कलाकार करत नाही. तर ही आहे एंट्री रॉयल पॅलेसची. खूप छान छान कलाकृती आपल्याला यानिमित्त बघायला मिळतात. गणपती बाप्पा मोरया असं म्हणत मी सुद्धा आतमध्ये एंट्री घेतली. अजून फारशी लोकं आलेली नव्हती कार्यक्रमासाठी, कारण वधू आणि वरांचे विधी जे आहेत तर ते सुरू होते. बघा स्टेजवरचं किती छान डेकोरेशन, आणि हे आहे आमचं स्टेज. इथंच आम्हाला आमचा कार्यक्रम करायचा होता. थोड्या वेळानंतर बऱ्यापैकी गर्दी जमायला सुरुवात झालेली होती, कारण मुहूर्त जो आहे तर तो जवळ येत होता. आज मंगलाष्टकसुद्धा होतं, जे मी स्वतः लिहिलेलं होतं, आणि अर्थातच गाताना खूप मजा येणार होती. भटजींनी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या होत्या, असं करा तसं करा, आणि पाहुणे मंडळींची सुद्धा बरीच लगबग सुरू होती. तर माझ्या गाण्याची सुरुवात झाली आणि हे गाणं होतं, विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तान भूक हरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तान भूक हरली. अशी काही भक्तिगीत आम्ही सादर केली. नंतर बऱ्याच लोकांच्या फरमाईशी आमच्यापर्यंत पोचायला लागल्या आणि त्यांच्या फरमाईशी पूर्ण करत करत शेवटी लग्न लागलं आणि कार्यक्रम संपून मी घरी आले. थोडी विश्रांती घेतली. परत संध्याकाळचा इव्हेंट होता, बर्थडे इव्हेंट, तोही हरिपूरमध्येच होता. तयारी केली आणि कार्यक्रमाला प्रस्थान केलं. झोप झालेली होती दुपारी, त्यामुळे थोडासा उत्साह नक्कीच होता, एक एनर्जी नक्कीच क्रिएट झालेली होती. कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि हे गाणं होतं अर्थात तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं, रुपेरी वाढत माडांच्या वनात येना. प्रत्येक स्त्रीमनाचं अत्यंत आवडीचं असं गाणं. हे सादर करताना समोरच्या लोकांचा रिस्पॉन्स मी कॅप्चर केला नाही, कारण फोन माझ्या हातामध्ये होता. मला स्वतःचं रेकॉर्डिंग करायचं होतं. छान रिस्पॉन्स लेडीजचा मिळाला आणि काही गेम्ससुद्धा या कार्यक्रमामध्ये होते, ज्याला खूप छान रिस्पॉन्स मिळालेला होता. गेम शो म्हणलं की खरं तर स्त्रियांचा सहभाग खूप महत्त्वाचा असतो. जर त्यांचा सहभाग असेल तर कार्यक्रम नक्कीच उठावदार होतो, यामध्ये काही शंका नाही. आणि जिचा वाढदिवस होता तर ही 5 वर्षाची चिमुकली इतका सुंदर डान्स तिनं केला गुलाबी साडी या सॉन्गवरती. खूप छान असं तिचा डान्स सांग बघून खरं तर आश्चर्य वाटलं की एवढ्या छोट्या छोट्या मुली इतक्या छान कशा काय नाचू शकतात. जसं मी गेमचा उल्लेख केलेला होता, तर या डान्सनंतर गेमला सुद्धा सुरुवात झालेली होती. या सगळ्या ज्या आहेत ना, तर या एकमेकींच्या नंदा भाऊजाई आहेत. किती छान एकोप्यानं सगळा गेम एन्जॉय करतायत, बघताय तुम्ही. खूप मजा येत होती हे सगळं बघताना, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद. आणि या सगळ्यांनंतर हे जे कपल्स आहेत तर यांचा सुद्धा खूप छान डान्स आम्हाला बघायला मिळाला. आणि मग काय कार्यक्रम संपला, घरी निघायची तयारी केली, येताना गाडीत पेट्रोल भरलं. चला तर या स्पॉटवरती आजचा व्लॉग इथं संपवते. व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनल सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.